YouTube channel Little Sanskar Shishya Mandir Preschool. Today I am going to learn about math subject addition and subtraction chapter number 10. Page number 38. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं ॲडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं. तर दोघेही आपण बघूया. ॲडिशन मध्ये आपण वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोघेही पद्धत बघून घेतलेली आहे. आता आपण एकदा पुन्हा ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचं एकदा रिव्हिजन करून बघूया. ठीक आहे. चॅप्टर नंबर 10 आहे. ठीक आहे. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. तर लक्ष्य देऊ ऐकावे. गुड मॉर्निंग किड्स. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. ॲडिशन म्हणजे प्लसचे साइन आपण बघितलं होतं अशा प्रकारे असतो आणि सबट्रॅक्शन आणि मायनसचे साइन अशा प्रकारे असतो. ॲडिशन असल्यावर ॲडिशनचे साइन असल्यावर प्लसचे साइन असल्यावर आपल्याला ऍड करायला लागतो आणि सबट्रॅक्शन आणि मायनसचे साइन असल्यावर आपल्याला कमी करायला लागतो. ठीक आहे. तर एकदा आपण बघत आहोत. फिल इन द ब्लँक्स. 3 + 5. आपण बोटाच्या मदतीने 3 + 5 बघितलं होतं. 1 2 3 3 फिंगर्स then 5 fingers. 1 2 3 4 5. So 8 fingers counting for all fingers. 1 2 3 4 5 6 7 8. How many answers? 8. So 5 + 3 पण 8च होणार. कसं 5 + 3 तर ह्या हाताचे 5 fingers 1 2 3 4 5 आणि 3 fingers या हाताचे 3 fingers 1 2 3 तर 8 फिंगर्स होतात. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 3 + 5 पण 8 येते आणि सो 5 + 3 पण 8च येतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघून घेतलं. 8 आन्सर आला. 7 + 2 7. आपण स्टँडिंग लाईनच्या मदतीने म्हणजे स्ट्रेट लाईन काढून पण एक्झाम्पल सॉल्व केलं होतं मागच्या क्लासमध्ये. बघून घेऊया. 7 1 2 3 4 5 6 7 then 2 1 2. ऑल स्टँडिंग लाईन्स होल स्टँडिंग लाईन्सला आपल्याला काउंटिंग करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. हाऊ मेनी आन्सर्स? 9. सो 2 + 7 पण 9च होणार. बघा हे 2 स्टँडिंग लाईन 1 2 आणि हे 7 स्टँडिंग लाईन. देन काउंटिंग होल स्टँडिंग लाईन 1 2 3 4 5 6 7 8 9. आन्सर किती आला? 9. आता म्हणते 6 + 4. 6 + 4 10 होतात. आपण फिंगर्सच्या मदतीने एकदा बघून घेऊया. 6 फिंगर्स काढले आपण. 1 2 3 4 5 6. आणखी आपल्याला किती 4 फिंगर्स काढायचे आहेत. तर 1 2 3 4. ऑल फिंगर्सला काउंट करू तर आपल्याला आन्सर भेटतो 10. बघून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आन्सर 10. सो 4 + 6 पण 10 ही होणार कारण की 6 + 4 10 होत आहे. तर 4 + 6 4 आणि +6 10 होतो. तर 10 आन्सर इथं पण. मागच्या क्लासमध्ये आपण खूप डीप मध्ये जाऊन ॲडिशन शिकून घेतलेलं आहे. ठीक आहे. बट 4 10 सो 4 + 6 पण 10 होणार. 5 + 4 9. 5 स्टँडिंग लाईन घेऊन बघा. 1 2 3 4 5 आणि 4 1 2 3 4 होल स्टँडिंग लाईन काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9. आन्सर 9. सो 4 + 5 आन्सर 9 ही भेटणार कारण 4 + 5 5 + 4 एकच आन्सर येतो 9. ठीक आहे. हे झालं ॲडिशन. आता बघितलं आम्ही या चॅप्टर मध्ये ॲडिशन प्लस सबट्रॅक्शन म्हणजे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. हे ॲडिशनचं पार्ट झालं. आता आपण सबट्रॅक्शन बघून घेऊ. सबट्रॅक्शनचा साइन असतो मायनसचा साइन अशा प्रकारे असतो. ठीक आहे. 3 + 5 8. सो 8 - 3 किती होणार. तर आपण एकदा फिंगर्सच्या मदतीने पण बघितलं आहे मागच्या क्लासमध्ये आणि स्टँडिंग लाईनच्या मदतीने पण बघून घेतलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे एकदा 8 - 3. तर एकदा आपण 8 - 3 करून बघूया. ठीक आहे. फिंगर्सच्या मदतीने हाताचे फिंगर्स 8 फिंगर्स काढायचे. 1 2 3 4 5 6 7 8. किती फिंगर्स झाले हे आमच्याकडे 8 फिंगर्स. आता म्हणे ते -3. मायनस म्हणजेच कमी करणे. 3 फिंगर्सला आपल्याला मायनस करायचं. तर ह्या हाताचे आपण 3 फिंगर्स बंद करून टाकायचे. 1 2 3. हाऊ मेनी रिमेनिंग फिंगर्स? ओनली 5 फिंगर्स. तर आन्सर 5. आपल्याला आन्सर भेटला 8 - 3 चा 5 आन्सर. ठीक आहे. आता 7 + 2 9 होतो हे आपण बघितलं. तर सो 9 - 7 किती होणार.
हे आपण स्टँडिंग लाईनच्या मदतीने बघून घेऊया. ठीक आहे, 9 लिहिलेलं आहे तर आपण 9 स्टँडिंग लाईन काढायचे. वर 1 2 3 4 5 6 7 8 9. आता म्हणते हे -7 तर आपल्याला 7 जे स्टँडिंग लाईन आहे ते कमी करून घ्यायचे आहे. म्हणजे आपण कट करून देऊया. 7 1 2 3 4 5 6 7. हाऊ मेनी रिमेनिंग स्टँडिंग लाईन्स? 7 स्टँडिंग लाईनला आपल्याला कट करून द्यायचं म्हणजे क्रॉस करून द्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 स्टँडिंग लाईन आपण कट करून दिला तर हाऊ मेनी रिमेनिंग लाईन? चांगलीवाली लाईन्स आपल्याकडे स्टँडिंग लाईन 1 2 तर हाऊ मेनी आन्सर्स? 2. मायनस केलं तर आपण 2 आन्सर आले. ठीक आहे, आता म्हणत आहे 6 + 4. 6 + 4 10 होतो. सो 10 - 6 किती होणार? तर 10 मधून आपल्याला 6 मायनस करायचे आहेत. पुन्हा आपण हे स्टँडिंग लाईन घेऊन घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 - 6 म्हणत आहे तर आपण 6 लाईनला कट करून द्यायचं म्हणजे क्रॉस स्लिपिंग लाईनला कट करून द्यायचं स्टँडिंग लाईनला. ठीक आहे, 6 1 2 3 4 5 6. हाऊ मेनी रिमेनिंग लाईन्स? 1 2 3 4. आन्सर 4 आन्सर. ठीक आहे, 5 + 4 हाऊ मेनी आन्सर्स? ॲडिशन मध्ये 5 + 4 येतो 9. सो 9 - 5 इक्वल टू किती होणार? तर आपण 9ला हे स्टँडिंग लाईन मध्ये करून घ्यायचं किंवा आपण फिंगर्सच्या मदतीने. चला आपण आता एकदा फिंगर्सच्या मदतीने बघूया. 9 - 5. पहिले 9 फिंगर्स आपल्याला काढायचे आपल्या हाताचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती फिंगर्स काढले आपण? 9 फिंगर्स. हे झाले आपले 9 फिंगर्स. आता 9 - 5 तर आपण 5 फिंगर्स या हाताचे कमी करूया. 1 2 3 4 5 फिंगर्स कमी झाले तर हाऊ मेनी रिमेनिंग फिंगर्स? ओनली 4. काउंटिंग ॲज 1 2 3 4. तर हाऊ मेनी आन्सर्स? 4. 9 - 5 4 आन्सर. अशा प्रकारे आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बघून घेतलेले आहे. ठीक आहे, आता आपल्याला याची प्रॅक्टिस घरून करून घ्यायचं आहे. ॲडिशनचं चॅप्टर आहे बघा आमचा 10 नंबरचं चॅप्टर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन 38 नंबरचा पेज. ठीक आहे, तर हे वाला आपल्याला सॉल्व करून यायचं, प्रॅक्टिस करून घ्यायचं. ठीक आहे किड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस चॅनल. थँक्यू.